नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुन्हा एकदा निबंधाकडे वळलेलो आहोत. तर आज आपण पुन्हा एकदा वर्णनात्मक निबंध. कोणता निबंध? वर्णनात्मक निबंध. कोणता रे? नाव काय आहे? शीर्षक काय आहे? माझा आवडता पक्षी. गेल्या गेल्या वेळेला आपण काय शिकलो? माझा आवडता प्राणी. बरोबर? तर आज आपण माझा आवडता पक्षी ह्याविषयी माहिती लिहायची आहे. गेल्या वेळेला आपण गायीविषयी माहिती लिहिलेली आठवते का बच्चों? आज हम वर्णनात्मक निबंध यानी फिर से एक बार हम लोग वापस वर्णनात्मक निबंध पढ़ने वाले हो. यानी क्या? माझा आवडता पक्षी. हम लोग गए पाठ में क्या सीखे? माझा आवड़ता प्राणी कौन था रे? गाय ना. गाय के बारे में हम लोग ने इन्फॉर्मेशन निकाली ना. गाय कैसी है, क्या है, दूध देती है, यानी इन्फॉर्मेशन यानी माहिती. तो आज हम लोग बर्ड के बारे में यानी पक्षी. चलो बघा, वर्णनात्मक निबंध पुन्हा आपण एकदा व्याख्या पाहणार आहोत म्हणजे तुमच्या लक्षात राहील. बघा, वर्णनात्मक निबंधात कोणतीही वस्तू, वास्तू, व्यक्ती, प्राणी व ठिकाण ह्याची माहिती लिहितात. या गोष्टी आपल्याला जशा दिसतात तशी त्याची माहिती लिहायची असते. बरोबर ना. आपल्याला जी गोष्ट जशी दिसते त्याविषयी काय लिहायची? माहिती. यानी जो चीज़ हम लोग को जैसे दिखती है वैसी उसकी इन्फॉर्मेशन यानी माहिती लिखनी है. समझ में आया? ये वर्णनात्मक निबंध की व्याख्या है. पुढे जाऊया. आता निबंधात काही नियम आहेत. बरोबर? गेल्या पाठात नियम हे सेम असतात निबंधाचे. तर पहिला नियम काय आहे? तर निबंध लेखनासाठी आवडीचा एक विषय निवडावा. म्हणजे आता निबंध लिहिताना तुम्हाला जो आवडेल तो विषय निवडावा. आता खूप विषय दिले असतील तर तुम्हाला जो आवडेल तो विषय निवडावा. लेखनामध्ये विरामचिन्हाचा योग्य वापर करावा. आणि जो आपण लिहितो निबंध त्याच्यात विरामचिन्हे, प्रश्नचिन्ह आपण शिकलो ना. विरामचिन्ह आठवतं? येस. निबंध लेखनात शक्यतो व्याकरणाच्या चुका करू नये. यहाँ पे क्या बोला है? जो हम लोग निबंध लिखते हैं वहाँ पे ग्रामर की मिस्टेक नहीं होनी चाहिए. व्याकरणाची चूक झाली नाही पाहिजे. विद्यार्थ्याने नियमित वाचन व लेखनाची सवय करावी. अभी आपको बहुत ही प्रैक्टिस करनी पड़ेगी लिखने की और पढ़ने की. बराबर? बुक्स पढ़ना है, बहुत सारा लिखना है. मिस PDF भेजती है ना, तो वो लिखने के लिए भेजती है. बराबर? अपने बुक में. तर तुम्हाला नियमित वाचन आणि लेखन याची सवय असली तर मग एकदमच व्याकरणामध्ये चुका होणार नाही. निबंध लिहिताना तो सुटसुटीत व सुंदर अक्षरात लिहावा. निबंध आणि कोणाची माहिती लिहत असतील तर ती एकदम सुंदर आणि सुटसुटीत लिहावा. यानी जो हम लोग निबंध लिखते हैं वो नाइस यानी ब्यूटीफुल राइटिंग में हम लोग को लिखना है. और कैसा? स्पेस रख के. विद्यार्थ्याने निबंध आपल्या शब्दात लिहावा. यानी जो हम लोग निबंध लिखते हैं वो अपने वर्ड में लिखना है, अपनी थिंकिंग में लिखना है. दूसरों के थिंकिंग का नहीं लिखना है. अपनी जो आपको लगता है वो लिखना है, लेकिन वो सही होना चाहिए. निबंधाला योग्य असे शीर्षक द्यावे. शीर्षक म्हणजे काय? तर नाव. आपण जे निबंध लिहितो त्याला योग्य असं नाव द्यायचं. आता कशावर लिहितो आपण? गेल्या वेळेला गायीवर लिहिलं. मग माझा आवडता प्राणी गाय. बरोबर? म्हणून ते काय झालं? एक शीर्षक झालं आणि त्याला 1 मार्क आहे परीक्षेत. कळलं नियम? चला पुढे जाऊया. बघा, आज आपण पोपटाविषयी
माहिती मी थोडी का लिहिली आहे, परंतु अतिशय सुंदर आणि तुम्हाला समजेल अशी मी पोपटाविषयी माहिती लिहिली आहे. तर आज आपण पोपटाविषयी निबंध लिहिणार आहोत. पैरेट. तो आज हम किसके बारे में निबंध लिखने हैं? बर्ड. यानी बर्ड कौन है? पोपट ना. सबने देखा है पोपट क्या खाता है, कहाँ पे रहता है, कैसा दिखता है, उसका रंग रूप सब आपको लिखना है निबंध में. तो अब मैंने कैसा लिखा है वो आप जान लीजिए. चला आता आपण पाहूया की पोपटाविषयी आपण निबंध कसा लिहिला आहे तो पहा. माझा आवडता पक्षी पोपट. पोपट हा एक सुंदर पक्षी आहे. पोपट कसा आहे रे? खूप सुंदर दिसतो ना. बघा चित्रामध्ये मी तुमच्यासाठी चित्र म्हणजे अगदी तुम्हाला तुमच्या शब्दात देखील त्याला बघून लिहिता येईल. पोपट हा एक सुंदर पक्षी आहे. त्याचा रंग हिरवा असतो. त्याला लाल रंगाची वक्र चोच असते. वक्र म्हणजे काय? तर अशी टर्न झालेली दिसते, त्याला वक्र म्हणतात मराठीमध्ये. देखो पोपट बहुत सुंदर दिखता है ना. और उसकी जो चोच है, माउथ है, वो कैसा है? टर्न ना. चोच देखी आपने? यस. और उसका कलर कौन सा है रे? ग्रीन कलर आहे. मराठीत हिरवा म्हणतात त्याला. आणि त्याला लाल रंगाची वक्र चोच असते. त्याच्या मानेवर लाल पट्टा असतो. पोपट झाडाच्या ढोलीत राहतो. पोपट कुठे राहतो? झाडाच्या ढोलीत राहतो. त्याला पेरू. आता त्याला अब पोपट को खाने के लिए कौन सी चीज़ अच्छी लगती है वो लिखिए. त्याला पेरू, मिरची, आंबा आणि कठीण कवचाची फळे आवडतात. यानी जो कवच यानी ऊपर का जो कवर रहता है वो कड़क रहता है ना, वो ऐसी उसको फ्रूट्स बहुत अच्छी लगती है. तो एक शाकाहारी प्राणी आहे. तो कसा आहे? शाकाहारी ना. तो मांस खातो का रे? नाही ना. मग तो कसा प्राणी आहे? शाकाहारी, व्हेजिटेरियन. तो मिठू मिठू असे बोलतो. आता तुम्ही लहान आहेत म्हणून मी लहान निबंध लिहिला आहे, म्हणजे तुमच्या डोक्यात पटकन बसून जाईल. तो मिठू मिठू असे बोलतो ना. है सबके घर में पैरेट? नहीं ना, किसी किसी घर में होगा. तो समझ में आया पोपट यानी पैरेट के बारे में कैसी इन्फॉर्मेशन लिखनी है. बघा आता तुम्हाला दुसरा पण पक्षी दिला जाईल, मग तुम्हाला लिहिता आला पाहिजे. बरोबर. बघा पुन्हा एकदा मी रीडिंग करते, तुमच्या लक्षात येईल. पोपट हा एक सुंदर पक्षी आहे. त्याचा रंग हिरवा असतो. त्याला लाल रंगाची वक्र चोच असते. त्याच्या मानेवर लाल पट्टा असतो. पोपट झाडाच्या ढोलीत राहतो. त्याला पेरू, मिरची, आंबा आणि कठीण कवचाची फळे आवडतात. तो एक शाकाहारी पक्षी आहे. तो मिठू मिठू असे बोलतो. कळलं? हे तुमच्या बुकमध्ये हा निबंध लिहायचा आहे. मी तुम्हाला याची PDF सेंड करेल. ओके. चला बघा आता पुढे काय आहे. बघा अनुक्रमणिका. नेहमी अनुक्रमणिका असते बरोबर, आपली पुढे असते. मी पुढे का नाही दिली? आपल्याला पुढे लिहायचं होतं ना म्हणून. बघा दिनांक तुमची कोणती आहे, ज्या दिवशी तुम्ही लिहितील ती टाकायची. विषय माझा आवडता पक्षी पोपट आणि साक्षरी माझी साहीन, ती नाही आता देऊ शकत. तर अशा प्रकारे ही अनुक्रमणिका असते. कळलं सगळ्यांना? आता आपला दुसरा निबंध लिहिला जाईल बरोबर. तर तुमच्या बुकमध्ये लिहायचं आहे, मराठी नोटबुकमध्ये. धन्यवाद.